नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर क्षत्रिय, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचबरोबर कोपर्डे गावचे ग्रामस्थ सरपंच यांच्या संयुक्त विद्यमाने श्री प्रसाद वावळ यांच्या विशेष सहकार्याने आज कोपर्डे येथील ज्ञानेश्वरी तपोवन येथे आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्याबरोबर माझ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थिनी आणि प्राध्यापक हे आलेले आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही भव्य अशा पद्धतीने वृक्षारोपण करणार आहे। कोपर्डे ग्रामस्थांनी इथे असणारं हे जे काही ज्ञानेश्वरी तपोवन आपण बघतो आहे, यामध्ये आतापर्यंत 1,500 वृक्ष लावलेले आहेत आणि यांचा असा मानस आहे की ज्ञानेश्वरीमध्ये असणारे श्लोक आणि ओव्या ह्या 9,735 एवढे आहेत आणि या 35 एकरातल्या या ज्ञानेश्वरी तपोवनमध्ये कोपर्डे येथील ग्रामस्थ जेवढे ओव्या आहेत तेवढेच या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे। त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे आणि या स्तुत्य अशा उपक्रमास आम्ही आज या ठिकाणी सहकार्य करायसाठी आलेलो आहोत। हे आमचे विद्यार्थी या टेम्पोमधून झाडं उतरवत आहेत। साधारण 1000भर झाडं या ठिकाणी इथं आणण्यात आलेली आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांनी इथं ही सर्व झाडं उतरवून व्यवस्थित ते लावत आहेत। याच्यामध्ये वड, पिंपळ, करंज, त्याचप्रमाणे चिंच यासारखी विविध प्रकारची रोपं आम्ही या ज्ञानेश्वरी तपोवनामध्ये लावणार आहोत आणि आजचा हा दिवस आमच्या खऱ्या अर्थाने सत्कारणी लागणार आहे आणि त्यात यांचं फार मोठं योगदान आहे प्रसाददादांचं। ह्या आमच्या विद्यार्थिनी झाडं आता आणून इथे ठेवत आहेत आणि आता आम्ही जिथं जिथं खड्डा आहे केलेला, ड्रीप पण केलेली आहे आणि या ड्रीपच्या खड्ड्याच्या इथं आता आम्ही झाडं ठेवत आहोत आणि मग लगेचच ही झाडं आम्ही लावून घेणार। कॅमेरा आणला बघून स्माइल कर। मगाशी विद्यार्थिनींनी आणून झाडं ही सगळी ठेवलेली आहेत आणि आता हे आमचे विद्यार्थी वृक्षारोपण करीत आहेत। ते आमचे लेफ्टनंट पाटील सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास या संपूर्ण परिसरामध्ये हे आमचे विद्यार्थी आता विखुरलेले आपण पाहू शकता। हे सर्व विद्यार्थी आता वृक्षारोपण करून घेत आहेत। राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे हे आमचे प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयातील हे सर्व विद्यार्थी। जमतंय ना? हो जमतंय सर। हां, व्यवस्थित झाड लावा। हे आमचे आळतेकर सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी। आमच्या विद्यार्थिनी पण हे बघा झाड लावत आहेत।
हे आज आमच्याबरोबर इथं 1975 सालची असणारी ही 10वीची बॅच वालचंदनगरवरनं हे आलेले आहेत आणि यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगलं असं सहकार्य केलं. या कोपर्डेच्या ग्रामस्थांना यांनी या तपोवनासाठी 500 झाडांचं आज फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल मी या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन मानतो. कारण अशाच पद्धतीने आपण जर निसर्गाची सेवा केली तर निसर्ग हा आपला असाच वाढेल आणि आज ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील. हा ग्रुप गेले कित्येक वर्ष दरवर्षी वृक्षारोपणामध्ये सहभागी असतो. पर्सनली पण असतो आणि इनडायरेक्ट पण ते मदत करत असतात. त्याच्यामध्ये जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा आमच्या वर्गातली मुलं किंवा आमच्या वर्गातली पोरं ही त्यांची भाषा असते. जशी ही झाडं हळूहळू वृद्धिंगत होतात त्याप्रमाणे खरं तर ह्यांचं वय वृद्धिंगत जरी होत असलं तरी हे मनाने तरुण होत असतात आणि हे असे चिरतरुण राहणार आहेत आणि राहोत ही अशी आमची परमेश्वर चरणी इच्छा आहे. धन्यवाद मॅडम. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल ही विद्यार्थिनी अशा परिस्थितीतही निसर्गासाठी ह्या ओढीने इथे उपस्थित आहे. हे आमचं वृक्षारोपणाचं काम अजूनही चालूच आहे. हे आमच्या विद्यार्थिनी हे तू उडतीत नाही लागल बिगल तुला गौरव वरती जरा वर. आपण हे जे पाहत आहात या संपूर्ण परिसरात आमच्या विद्यार्थ्यांनी आता ही झाडं लावलेली आहेत. नमस्कार मंडळी, बघू शकता आज आम्ही कोपर्डे गावात वृक्षारोपणासाठी आलेलो आहे. हे आमचे सर आणि इथं माझी अख्खी टीम या ठिकाणी उभी आहे. हे बघू शकता इथं जेवणाचे जे व्यवस्थित सोय केलेली आहेत. रोप आहेत, सर आहेत, बघू शकता. टीमचे अध्यक्ष NCC आणि NSSच्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त संमेलनाचा हा कार्यक्रम आज पार पडत आहे. सर, कसं वाटतं आहे तुम्हाला याबद्दल? खूप छान वाटलं. आज आमच्या विद्यार्थ्यांनी खूप छान काम केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. कोपर्डे ग्रामस्थांनी या आमच्या विद्यार्थ्यांचं जेवणाची सोय केलेली आहे आणि आता आमचे विद्यार्थी वनभोजन करीत आहेत आणि हे खूप सुंदर असं तपोवन आणि या तपोवनामध्ये वृक्षारोपण करून हे आता आमचे विद्यार्थी बसलेले आहेत. हाय गाईज, तर आमचा दिवस खूपच छान गेलाय. नक्की करा. मस्त आम्ही खूप कंटाळलो आता झाडं लावून जर वेळेस आमच्या पोटा पाण्याची सोय झालेली आहे. असं लागले तर पोटाची सेवा तिकडे पलीकडे भाकरी आहे, जाऊन बघून ये. हे आमचे विद्यार्थी बघा जेवण वाढत आहेत आणि हे आमचे सगळे विद्यार्थी आता जेवायला बसलेले आहेत. हे सगळी जेवायला बसली, तिला आनंद झाला त्यांना जेवण मिळालं म्हणून. हे बघ, हिला तर लईच आनंद झालेला आहे. हे आमचे सगळे विद्यार्थी, हे बघा हे आमचे सगळे तरुण मंडळी जेवायला बसलेली आहेत आता. आनंद घेताना हां शेवटचा हात फिरवताना चंद्रकांत रक्ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. महाराज पता की जय. झाडे लावा. अशा पद्धतीने आजचा हा आमचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही हा व्हिडिओ इथं थांबवत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.